मग सरळ सांगायचं किंवा ह्या वेळेला आम्ही बाबांमुळं आणि बाबांसाठी म्हणून आम्ही निर्णय घेतलाय, आम्ही भाजप बरोबर आहे साहेब, आम्हाला भाजपचं काम करायला लागणार आहे, संपलं. आणि आपण आपल्या तालुक्यापुरतं बोलतोय, आपण काय कोरेगावात जाऊन सांगत नाही किंवा आपण काय बाहेर जाऊन कुठेही करत नाही. आणि असं आहे, त्यामुळे माझं म्हणणं आहे तशी भूमिका घ्या, वेळ आली तर या पद्धतीनं साहेबांना सांगा किंवा आम्हाला ह्या वेळेला पर्याय नाही, बाबांचा आग्रह फार आहे, बाबांनी सगळ्यांना हे केलंय किंवा मदत केली पाहिजे आणि आम्ही ह्या वेळेला बाबांसाठी म्हणून करतोय. तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मी प्रवेश भाजपमध्ये केला तरी मी कुणावरही दबाव, म्हणजे आज सगळी इथं आहे, कुणावरही मी दबाव असा टाकला नाही की मी चाललोय चला सगळ्यांनी प्रवेश केला करा. भाऊ इथं आहे, भाऊंना पण विचारा, सगळे कारखान्याचे डायरेक्टर, सगळे पदाधिकारी, मी एकाला पण बोलवून असं जबरदस्तीनं माझ्या बरोबर सगळ्यांनी आलंच पाहिजे, मला बाकी माहित नाही, सगळ्यांनी मी अजिबात असं काही केलं नाही. मला प्रवेश करण्यामध्ये माझ्या ज्या काही अडचणी होत्या, जे काही होतं किंवा जे काही मला पुढचं थोडंफार कळत होतं, त्या यानं मी माझा निर्णय त्यावेळेला घेतला. तेव्हा माझा निर्णय तुमच्यावर लादण्याचा किंवा बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांवर लादण्याचा अजिबात मी प्रयत्न पण केला नाही आणि म्हणजे केलंच नाही. कुणाला बोलून काय सांगितलं किंवा असं अजिबात नाही, हे तुम्हाला पण माहित नाही. पण आता वेळ आलेली आहे, आता मला तुमची सगळ्यांची साथ मिळाली पाहिजे, हे महत्वाचं आहे. कारण मी पदावर आहे, माझ्यावर जबाबदारी आहे, म्हणून मी हे तुम्हाला एवढ्या यानं सांगतोय की तुमची साथ आता मला सगळ्यांची मिळणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं शेवटी तुम्ही सगळे माझ्या मागे राहिला तर मी मोठा होणार आहे. आज मी मंत्री झालो, आज एवढं मोठं खातं मिळालं, सगळं ठीक आहे, हे झालं, हे एक पायरी चढलो आपण एक. पण शेवटी ह्याच्यावरनं अजून थोडं काम करायचं, पुढे जायचं असेल अजून आपल्याला जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी, तर शेवटी माझा तालुका जर माझ्या मागे नसला तर मी बाहेर जाऊन सांगायचं काय, असा विषय आहे ना. उद्या समजा माझाच तालुका, माझ्या बरोबर जो माझा, त्याचा आपण सारखं म्हणतो भाऊसाहेब महाराजांचं का तालुका भाऊसाहेब महाराजांचं आहे, भाऊसाहेब महाराजांचा तालुका आणि हे सगळं जे आहे, आपण कारखाना आपला, मार्केट कमिटी आपल्याकडं, सगळं आपले संबंध, रोज उठणं बसणं, भेटीगाठी आहेत, एवढं सगळं असताना जर माझाच तालुका माझ्या मागे राहिला नसेल किंवा माझ्याच तालुक्यामध्ये माझे जर पक्षाचे उमेदवार म्हणजे अडचणीत येत असतील किंवा तशी परिस्थिती नाही, हे आपले दोन्ही उमेदवार निवडून येणार ही वस्तुस्थिती आहे, पण तरी एक हे सांगतोय की असं जर झालं तर शेवटी मला पण वर ज्यावेळेला विचारणा होईल किंवा काय इथं झालं, का घोटाळा झाला, तुम्ही जबाबदारी तुमच्याकडे होती, काय इथं कमी पडलं, तर मग मला पण उत्तर माझ्याकडे राहणार नाही, ही वस्तुस्थिती. आणि म्हणून त्या मला तुमची सगळ्यांची साथ आणि सहकार्य मिळालं पाहिजे.